आणि आता मान्सून संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे। भीषण उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। कारण आहे नैऋत्य मान्सूनने भारतात अधिकृतरित्या प्रवेश केलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला असून आता पावसाच्या आगमनाची चाहूल स्पष्टपणे जाणू लागली आहे। मान्सूनने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापलाय, त्यामुळे अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे। आता देशभरातील नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अंदमान परिसरात ताशी 35 ते 40 किलोमीटर वेगानं पश्चिमेकडील वारे वाहत आहेत। हे वारे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अत्यंत पोषक मानले जातात। पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून आणखीन वेगानं पुढे सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे यंदा मान्सून केरळमध्ये नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे। साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचणारा मान्सून यावर्षी तब्बल काही दिवस आधी म्हणजेच 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर धडक देऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। यामागचं मोठं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक सक्रिय झालंय, त्यामुळं मान्सूनच्या वेगात वाढ झालीय। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे यंदा अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात अद्याप कोणतंही चक्रीवादळ तयार झालं नाही, त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा निर्माण होणार नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय। आता महाराष्ट्रात देखील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 5 जून पर्यंत गोवा दाखल होऊ शकतो, त्यानंतर 6 जून पर्यंत कोकण किनारपट्टी आणि 7 जून पर्यंत पुण्यात मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकरी, नागरिक आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे। दरम्यान तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे? उकाडा वाढलाय का पावसाची सुरुवात झाली आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।